5 जुलैकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण 5 जुलैला विजयी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या विजयी मेळाव्याचा मास्टर प्लॅन झी 24 तासवर आलेला आहे। उद्या या विजयी मेळाव्याची रंगीत तालीम होणार आहे। मनसे शिवसेना युबीटी नेत्यांची काल रात्री एक संयुक्त बैठक झाली आणि या बैठकीत मेळाव्यासंदर्भातले अनेक महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत, नियोजन झालेलं आहे। बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, अनिल परब, सुनील शिंदे यांची या बैठकीला उपस्थिती होती। तर हा विजयी मेळावा नेमका कसा असणार आहे एकदा आपण पाहूया। या विजयी मेळाव्यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स ग्राफिक्सद्वारे। मेळाव्याचा केंद्रबिंदू अर्थातच ठाकरे बंधू राहणार आहेत। 4 जुलैला मेळाव्याची रंगीत तालीम आहे। 5 जुलैला हा विजयी मेळावा आणि त्याच्या आदल्या दिवशी 4 जुलैला उद्या रंगीत तालीम आणि या रंगीत तालीममध्ये ठाकरे बंधूंच्या आगमनापासून ते भाषणापर्यंत कसं नेमकं सगळं प्लॅन असणार आहे त्याची तयारी करण्यात येईल। मेळाव्यामध्ये केवळ ठाकरे बंधूंची भाषणं होणार आहेत। या मेळाव्यात कोणाची भाषणं होतील याबाबत उत्सुकता होती, तर इतर पक्षाध्यक्ष आले तर केवळ त्यांची भाषणं होणार आहेत। केवळ पक्षाध्यक्षांनाच भाषणाचा मान असणार आहे। व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्षांनाच स्थान देण्यात येणार आहे। तर संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे काही महत्त्वाचे व्यक्ती असतील, ते सुद्धा व्यासपीठावर असतील। तर इतर सर्व नेते खाली बसणार आहेत, मात्र सर्व नेत्यांचा सन्मान हा जपला जाणार आहे। तर मुंबईमध्ये शक्य तिथे LED स्क्रीन लावले जाणार आहेत आणि सर्वांपर्यंत ही भाषणं पोहोचवली जाणार आहेत। विजय मेळाव्याचं थेट प्रक्षेपण होणार आहे, त्यामुळे विजय मेळावा हा प्रत्येक मराठी माणसाला पाहता येणार आहे। गर्दीचं नियोजन दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार आहे। दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम यासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत। तर गर्दी झाल्यास वरळी डोमच्या गॅलरी सुद्धा कार्यकर्त्यांसाठी खुल्या होणार आहेत। वरळी डोम परिसरामध्ये मोकळ्या जागेत अतिरिक्त शेड टाकून बैठक असेल। तर बॅनरबाजी, पोस्टर, घोषणांमधून एकमेकांना डिवचलं जाणार नाही अशा विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर हे अशा प्रकारे सगळं नियोजन ठरलेलं आहे। मात्र मास्टर प्लॅन मध्ये आणखी काय काय नेमक्या गोष्टी आहेत या संदर्भात आणखी माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी माझी सहकारी मनश्री पाठक आपल्याबरोबर जोडले गेले। मनश्री, मास्टर प्लॅन झी 24 तासच्या हाती आले। 5 जुलैची सगळ्यांना प्रतीक्षा आहे। 2 ठाकरे बंधू एकत्रित येणार, मोठा कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी असणार आहे। काय काय नेमक्या या संदर्भातलं नियोजन आता ठरलेले, काय त्यातल्या महत्त्वाच्या ठळक बाबी आहेत? अनुभवा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5 जुलैचा हा विजयी मेळावा फक्त आणि फक्त केंद्रबिंदू ठरणार आहे, तो म्हणजे ठाकरे बंधूंसाठी। अर्थातच ठाकरे बंधूंशिवाय या मेळाव्याचा फोकस इतर कोणत्याही त्यांच्याच पक्षातल्या इतर कोणत्याही नेत्यावर असू नये असं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, नेत्यांचं मत आहे। त्याच्यामुळे व्यासपीठावर कोण असणार याची एक यादी तयार करण्यात आली आहे। यामध्ये अर्थातच उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे तर असतीलच, मात्र इतर पक्षांचे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांनी या मेळाव्याला, यांनी या हिंदी भाषेच्या मुद्द्याला पाठिंबा दिला असल्याकारणाने त्या पक्षाचे जर नेते त्या ठिकाणी आले, म्हणजे अध्यक्ष जर त्या ठिकाणी आले तर त्यांनाच व्यासपीठावर स्थान देण्यात येईल। यामध्ये शरद पवारांच्या ऐवजी जर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील आले तर त्यांनाही व्यासपीठावर स्थान देण्यात येईल। मात्र कोणत्याही परिस्थितीत पक्षांच्या अध्यक्षांचीच भाषणं होतील असा एक व्यवस्थित नियमच या मेळाव्यामध्ये करून टाकलेला आहे। त्याच्यामुळे दोन्ही पक्षांचे म्हणजे राज ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे असोत यांच्या दोन्ही पक्षांमधले जे महत्त्वाचे नेते आहेत, मग त्याच्यामध्ये संजय राऊत असतील, अगदी आदित्य किंवा अमित ठाकरे असतील, यांना सुद्धा व्यासपीठावर स्थान देण्यात येणार नाहीये। ते सुद्धा व्यासपीठाच्या खालीच बसणार आहेत आणि त्यांना सुद्धा भाषणाची संधी मिळणार नाहीये। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा प्रमुख केंद्रबिंदू असेल। संपूर्ण कार्यक्रमाचा फोकस फक्त आणि फक्त या ठाकरे बंधूंवर असेल, अशा पद्धतीने हे नियोजन करण्यात आलंय। आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसमोर, पदाधिकाऱ्यांसमोर जे आव्हान आहे ते म्हणजे गर्दीच्या नियोजनाचं, कारण प्रचंड गर्दीचा महापूर लोटणार आहे। आपण बघितलं की ठाकरेंच्या सभांना गर्दी ही नेहमीच होते, मग त्यामध्ये दसरा मेळावा असो, गुढीपाडवा मेळावा असो, या प्रत्येक कार्यक्रमाला आपण बघितलेलं आहे की गर्दी मोठ्या प्रमाणावर होते मुंबईमध्ये, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक आणि शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल होतात। या 5 जुलैच्या मेळाव्याला अर्थातच या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रित येणार आहेत, त्याच्यामुळे मोठी गर्दी उसळणार आहे वरळीमध्ये आणि त्याकरताच वरळीमध्ये गर्दीचं काटेकोर नियोजन करण्यासाठी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या काही टीम उभारण्यात येणार आहे। या प्रत्येक टीमकडे काही ना काही एक जबाबदारी दिली असेल। मग एकाने सोशल मीडिया हाताळायचा आहे,
काहींनी गर्दीचं व्यवस्थापन करायचं आहे, इतरांनी पक्षशिस्त पाळायची आहे. म्हणजे कोणत्या प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत, या घोषणांनी कोणाचं मन तर दुखावलं जात नाही ना, या बारीक सारीक बाबींवरती लक्ष ठेवण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे मुंबईभर LED स्क्रीनवरती या मेळाव्याचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्याच्यामुळे जे वरळीपर्यंत पोहोचू शकणार नाही त्यांना LED स्क्रीनवरती थेट प्रक्षेपण बघायला मिळणार आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी जे दोन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते आहेत, मग यामध्ये अनिल परब असतील, संदीप देशपांडे असतील, बाळा नांदगावकर असतील, सुनील प्रभू असतील, ते करणार आहेत. आणि दोन्ही पक्षांकडनं हे सांगितलं जातंय, विशेषतः शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंच्या पक्षांकडनं हे सांगितलं जातंय की वरळी तर आमचं होम पिच आहे, त्याच्यामुळे इथे मॅच जोरदारच होणार. आणि अर्थातच आता मुंबईचा वर्ल्ड कप हे दोन्ही पक्ष मिळून उचलतायत का, हे आपल्याला आगामी काळात कळेलच. निश्चितच मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या.